नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा व्लॉग सकाळीच चालू झाला होता आणि मी उठून गेलो होतो हेअर कटिंगसाठी. हेअर कटिंग जातानाचा कॉन्फिडन्स तर तुम्ही बघू शकता, कसला एकदम टॉप नॉच होता. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आज तर पूजा होती, म्हणलं व्लॉग एकदम इंटरेस्टिंग राहणार आहे. गावातून कटिंग वगैरे करून घरी येत होतो तर पाहिलं गावात शिवजयंतीचा माहोल होता पूर्णपणे. तर हो, आज तिथीप्रमाणे शिवजयंती. तर तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. घरी आल्यावर जरा कटिंग होती नवीन, त्याच्यामुळे सगळ्या पुढे शायनिंग मारली. मग गेलो, आंघोळ वगैरे केली. मग तिथून पुढं झाली आपलं कामाचं रुटीन चालू. आवरलं वगैरे आणि मग यानंतरचं आपलं सगळ्यात पहिलं काम होतं ते म्हणजे गाडी चालू करायची होती. कारण का लई दिवसापासून मी घरी चालू नव्हतो आणि गाडी पण चालू नव्हती दिली. मग पप्पा बोलले पहिली गाडी चालू कर, मग पुढची कामं चालू कर. मग केली गाडी चालू. थोडा वेळ बसलो गाडीत. मग म्हणलं व्लॉग बी घ्यावं काढून. तर कसा वाटतो व्लॉग बघाच तुम्ही शेवटपर्यंत. एक काम कंप्लीट झालं, लगेच दुसरं काम. म्हणलं जा बेलपत्र घेऊन ये, पूजेसाठी लागतं ते आत्ताच पाहिजे. म्हणलं वा वा वा, तुम्हाला आज पूजेने आज आठवतं बेलपत्राचं. जातो काय मग आशू घेऊन गेलो. आशू आता डायरेक्ट झाडावर चढून घेतलं. त्याला म्हणलं बाई तू काही रिस्क घेऊ नको, तू फांद्या तोडून खाली टाक, मी पाकळ्या करतो, एक 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 पानं काढतो. मग ते झालं, लगेच दुसरं काम. म्हणलं जा सगळ्यांना पूजेला यायला सांगून ये गावात. मग अख्ख्या मळ्यात गेलो, सगळ्यांना सांगितलं. पूर्णपणे 2 तासाची मेहनत, 2 तास लागले सगळ्यांना सांगायला. मग आपला बोरमाळा सांगून झाला होता, तर घरी जात होतो. मग दादा बोलला चल जरा थंड काहीतरी घेऊ. मग दादाने डायरेक्ट कात्रजला घेतली. कात्रजला गेलो. मग एक ताक, लस्सी, बूम. मग ते सगळं खाल्लं. मग लगेच कौलीमाळा गाठला. आणि हे तर सगळी कामं वेगळी आणि हे एक वैयक्तिक काम वेगळं होतं. कारण का आज होती पूजा. येणारे सगळे पाहुणे आणायचे, नेऊन सोडायचे, आणायचे, नेऊन सोडायचे. म्हणलं वा, एक नंबर काम चालू. अख्ख्या महिन्यात मी जेवढ्या वेळा मंचरला जात नसेल ना बाई, लिटरली तेवढ्या वेळा मी मंचरला गेलो आज. दिवसातून आहे ना 50 चक्कर तर मंचरला 100% झाल्या असतील. 500 रुपयाचे पेट्रोल नसतं मला इथे हिंडायला लागले. मग तुम्ही बघ किती गेला असं. सगळ्या पाहुण्यांना आणून सोडून झाल्यावर मग मला कुठं जेन्युइन काम भेटलं. ते काम होतं ऊस सापडायचं. मग ते मी चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि अख्ख्या मंचरमध्ये ऊस सापडायला सुरुवात केली. कवठे मळ्यात जाऊन मला ऊस सापडला आणि मी घेऊनच आलो. त्याच्यानंतर आलो तर जेवण चालू झालं. सैडीला बसवलं जेवायला. मला पण भूक लागलेली, पण मी काय बसणार नव्हतं. कारण का मग पाहुणे म्हणले असते आमच्या आधी हा वाचला असं कसं काही. मग मी तिच्याच ताटातलं एक 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 खात होते आणि तिनेच ती ओरडत होती. मग काय विषय का, परत तेच काम चालू झालं. आले पाहुणे जा घ्यायला, ये सोडू, जा आणायला, ये सोडू. विषयच नाही, नुसता टास्किंग विषय.
अख्ख्या पूजेत आपल्याला आवडलेली गोष्ट भाई. बाकीचे लोक 900 रुपये देऊन हे बघायला जातात, तिथं आम्हाला फ्रीमध्ये भेटते. नशीब म्हणायचं का काय, क्वालिटी विषयी डायरेक्ट. बघा तुम्ही पुढचा व्हिडिओ पुरा. पूजा तर एकदम क्वालिटी चालली होती. थोडासा काही गोष्टींचा शॉर्टेज पडला, ते आणायला गावाला गेलो तर हे रथ दिसलं. खूप भारी वाटलं रथ बघून. तर मग कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढच्या व्लॉगमध्ये अजून इंटरेस्टिंग पार्ट आहे थोडासा, कारण का पूर्ण जागरण दाखवणार आहे. तर टू बी कंटिन्यू. थँक्यू फॉर वॉचिंग.